नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, थंडीचे दिवस सुरू आहेत. रात्री सकाळी खूप थंडी असते, पण दुपारी मात्र कडाक्याचं ऊन अशा वातावरणात अनेक आजार बळवतात. त्यात थंडी म्हटली की सर्दी तापासोबत संधिवाताच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होते. त्यामुळे आज आपण संधिवात या विषयावर नम्मा होमिओपॅथीच्या तज्ञ डॉक्टर साक्षी निकुंभ यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मॅम आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे झी24 तासमध्ये. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, नम्मा होमिओपॅथी गेल्या 10 वर्षांपासून संपूर्णतः समग्र दृष्टिकोनातून नैसर्गिक उपचार प्रदान करत आहे आणि हे उपचार संधिवात, व्हेरिकोज वेन्स, थायरॉइड विकार, सोरायसिस, पांढरे डाग, एक्झिमा, वंध्यत्व यांसारख्या अनेक दीर्घकालीन आजारांवर आधारित आहेत. नम्मा होमिओपॅथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये एकूण 21 शाखा आहेत आणि महाराष्ट्रातील दादर, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, नांदेड आणि नागपूर येथे त्यांचं मेन केंद्र आहे. डॉक्टर साक्षी निकुंभ या स्नायू व सांधेदुखी संबंधित विकारातील तज्ञ आहेत. त्या नम्मा होमिओपॅथीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असून एक अनुभवी होमिओपॅथी कन्सल्टंट आहेत. नम्मा होमिओपॅथी विविध दीर्घकालीन आजारांवर सखोल संशोधनांवर आधारित होमिओपॅथी उपचार प्रदान करण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या उपचारांमध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि शस्त्रक्रियेची गरज देखील भासत नाही. पण प्रेक्षक हो, जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टर साक्षी निकुंभ यांना आता थेट लाईव्ह कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारू शकता. यासाठी फक्त तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या 0227105516 या नंबरवर कॉल करायचा आहे. तर चला तर मग आता संधिवातावरील होमिओपॅथिक उपचार कोणते आहेत याविषयी सखोल माहिती जाणून घेऊयात. मॅम पुन्हा एकदा स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे संधिवाताचे अनेक रुग्ण बघायला मिळतात. पण संधिवात म्हटलं ना की अनेकांना असं वाटतं की पायाच्या गुडघ्यामध्येच दुखणं असतं तेच संधिवात असतं. अद्यापही अनेकांना माहित नाहीये की संधिवात म्हणजे आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे. यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बरोबर. अर्थरायटिस म्हटल्यावरती सगळ्यांना असं वाटतं की फक्त सांधेदुखी किंवा माझे गुडघे दुखता आहे म्हणूनच मला अर्थरायटिस आहे, किंवा खूप क्वचित सगळे लोक बोलून जातात की माझे हात दुखताय किंवा पाय दुखताय किंवा बॉडी पेन म्हणजे अंगदुखीला सुद्धा ते लोक अर्थरायटिस समजून घेतात किंवा अंगदुखी आहे म्हणून टाळून सुद्धा देतात किंवा ते कदाचित अर्थरायटिस सुद्धा असू शकतं. हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. अर्थरायटिस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपले मोठे जॉईंट्स किंवा सांधे किंवा लहान सांधे सुद्धा दुखायला लागतात. मोस्टली हा आजार आम्ही बघतो की याला काही एज ग्रुप नाहीये किंवा अर्थरायटिस हा खूप मोठा डिसीज आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. ते जेनेटिक प्रकार सुद्धा येतात किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर असल्यामुळे सुद्धा अर्थरायटिस होऊ शकतं. मोस्टली आम्ही जेव्हा बघतो की जे डिजनरेटिव्ह चेंजेस किंवा वयानुसार होणारा अर्थरायटिस म्हणजेच काय की ऑस्टिओ अर्थरायटिस. परत आपण बघतो की बाकीच्या एज ग्रुपमध्ये वयोगटामध्ये की 20 वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपण अर्थरायटिस बघतो. त्याला आपण रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणतो, जो की आपल्या ऑटो इम्युन डिसऑर्डर्स मुळे होतं. त्याच्यानंतरून परत एक असतो की गावठी अर्थरायटिस. खूप क्वचित आपल्याला कळतं की त्याला आपण रक्तवात सुद्धा म्हणू शकतो, की जो आपले युरिक ऍसिड आपल्या स्मॉल जॉईंट्स मध्ये साठल्यानंतरून आपले मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट करतं. स्टिफनेस येते, हात हलवायला त्राण होतो किंवा सूजण येते, पेन असतं, लालसरपणा आपल्याला गुडघ्यांवर दिसतो किंवा हातांवर दिसतो, अचानक गरमी येणे, ताप येणे, हाडं एकदम टाईट होतात किंवा मुवमेंट करता येत नाही. या सगळ्यांना आपण अर्थरायटिस असं संबोधतो. अनेकदा चढताना चालताना पायांमधून आवाज देखील येतो. आणि तुम्ही जसं एक उल्लेख केलात की अर्थरायटिस हा फक्त वयस्कर माणसांमध्येच नाहीये तर लहान मुलांमध्ये देखील असतो. याच्यावर आपल्याला यायचं आहे. पण सुरुवातीला अर्थरायटिस कसं ओळखायचं झालंय, म्हणजे त्याची काही लक्षणे दिसतात का? हो, अर्थरायटिसची लक्षणे आपण मुळात बघतो की सुरुवातीला जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना चालण्यामध्ये वेग त्यांचा कमी होऊन जातो. चालताना पटकन पहिली मुवमेंट होत नाही, अगदी खूप वेळ लागतो चालायला, तेव्हा आपण बघू शकतो. त्याच्यासोबत सूज येणे, अचानक गुडघ्यांवर सूज येते, घुट्यांना सूज येते, हातांना मोठ्या जॉईंट्स मध्ये सूज येते, लालसरपणा येतो, तीव्रता खूप असते पेनची, तेव्हा आपण संधिवात असं म्हणू शकतो. त्याच्यासोबत आपले जे जॉईंट्स आहेत हे जॉईंट्स आपण जे बघतो त्याच्यामध्ये सूज येणं किंवा मुवमेंट करता येत नाही, खूप स्टिफनेस आहे, कडकपणा आहे, आपल्याला मूठ वळता येत नाही, हे सगळे जे लक्षणं आहेत त्या रुमॅटॉइड अर्थरायटिसचे आहेत. त्याच्यानंतरून सूज येताना किंवा काही काही पेशंट्सला चालता सुद्धा येत नाही,
खूप वेळ खूप दीर्घकालीन हा आजार असला किंवा 15 ते 20 वर्षांपासून ज्यांना संधिवात आहे किंवा वाताचा त्रास आहे त्या लोकांमध्ये आपण बघतो की ते अगदी चालू सुद्धा शकत नाही किंवा अगदी त्यांचे वॉशरूम हॅबिट्स आपण म्हणतो ते सुद्धा करू शकत नाही. ह्यामुळे काय होतं की हा जो आजार आहे हा आपण जेवढ्या लवकरात लवकर लक्षात देऊ तेवढे जे लक्षणं आहेत ते आपल्याला लवकरात लवकर जेव्हा कळतील त्यानुसार आपण ट्रीटमेंट घेऊन याच्यावरती औषध पद्धती करू शकतो. नक्कीच डॉक्टर, आपल्याला सध्याचा आपला हा एपिसोड लाखो प्रेक्षक इथे बघतात आणि अनेकांचे प्रश्न देखील आहेत. मुंबईवरून तुषार खराडे यांचा कॉल आलेला आहे. तुषार सर, तुमचा प्रश्न काय आहे तुम्ही विचारू शकता. तुषार सर, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा, येतोय. तुमचा प्रश्न काय आहे तुम्ही विचारू शकता आता. मॅडम, ते मला ना ऍक्च्युली 1-2 वर्षापासून मला संधिवाताचा त्रास आहे. सुरुवात झाली ते बॅक पेन पासून. आता बॅक पेनचं जर म्हणजे पहिले मी फिजिओथेरपी वगैरे दिले. त्याच्यानंतर मी आज 3-4 महिन्यापूर्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतोय एका डॉक्टरकडे कल्याणला. पण मला ते बॅकचा आणि शोल्डरचा, राईट शोल्डरचा ते त्रास अजून आहे. नक्कीच, एकंदरीत त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत, आयुर्वेदिक देखील केलेली आहे, फिजिओथेरपी, पण त्यांना अजून फरक पडलेला नाहीये. तुम्ही काय सांगाल, कसा उपचार देऊ शकता? अगदी जसं तुषार यांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा बॅक पेन पासून हा सुरू झाला, तर हा संधिवातातला एक प्रकार लंबार स्पॉन्डिलोसिस कडे सुद्धा नेतो. तर ते सुद्धा तुम्हाला आजार असू शकतो. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या ब्रांचेसला, तुम्ही मुंबईत राहतायत तर तुम्हाला दादर ब्रांच किंवा ठाणे ब्रांच ही जवळची आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या तज्ञ डॉक्टरांना भेट दिली तर लवकरात लवकर आपला जो होमिओपॅथिक फॉर्म्युला आहे, इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला, ह्या औषध प्रणाली नक्कीच तुम्हाला फरक पडेल. नक्कीच डॉक्टर, आता तुम्ही आधीच मला लक्षणं सांगितलीत की आर्थरायटिसची कोणती कोणती लक्षणं असतात, पण मॅम हे कळत नाही की आर्थरायटिस का होतं, त्याची काही कारणं असतात का? हो, अगदीच. आर्थरायटिस होण्याची कारण म्हणजे काय, सगळ्यात मुख्यतः की हा जो वयानुसार होणारा आजार आहे, परत लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये आपण बघतो किंवा डाएट प्रॉपरली नसेल. मोस्टली आपण बघतो की खूपदा आपण 20 आणि 30 एज ग्रुप मध्ये असल्यावरती खूप धावपळीचं जीवन जगतो, खूप कॉम्पिटेटिव्ह नेचर झालंय सगळ्यांचं, की आहाराकडे त्यांचं लक्षण राहत नाही. आहार कमी झाला की व्हायटामिन डी म्हणा किंवा व्हायटामिन B12 म्हणा किंवा कॅल्शियम इंटेक हे बॉडी मधलं कमी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 40 आणि 50 येतात तेव्हा तुमचे हाडं ठिसूळ व्हायला लागतात, तेव्हा त्यांची घिसरण जास्त व्हायला लागते. त्याच्यामधलं जे सायनोव्हियल फ्लुइड आहे किंवा कार्टिलेज आहे त्यांची घिसरण झाल्यामुळे तुम्हाला हा डिजनरेटिव्ह म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस होतो. परत त्याचसोबत त्याचा दुसरं कारण म्हणजे की ऑटोनॉमी म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. तेच म्हणजे काय की जर का घरात कोणाला जेनेटिक हिस्ट्री असेल किंवा घरातल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना कोणाला संधिवाताचा त्रास असेल, तो तुमच्यामध्ये आला आहे का, हे जेनेटिक हिस्ट्री बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण अजून कारण काय बघतो की आधीपासून कोणाचा आजार आहे का, म्हणजे सोरियासिस सारखा आजार आहे का. तो सोरियासिस सारखा आजार जर का आपण बरा केला नाही किंवा तात्पुरता औषध प्रणाली लावली किंवा औषध उपचार केलेत, पण तो अजून तुमच्या खोलवर जाऊन तुमच्या हाडांपर्यंत गेल्यावरती त्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस असं सुद्धा म्हणतो. सो हे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहे, जेनेटिक हिस्ट्री असल्यामुळे सुद्धा आर्थरायटिस होऊ शकतो. त्याच्यासोबत आपले लाईफस्टाईल, दैनंदिन जीवन जे आहे, धावपळीचं जीवन आहे, त्याच्यामध्ये आपली हाडांची घिसरण जास्त होणं, जास्त वेळ उभं राहणं, लठ्ठपणा असल्यावरती हाडांवर प्रेशर येतं, गुडघ्यांवर प्रेशर येतं, ह्या सगळ्या गोष्टी बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. सो हे सगळे रूल आउट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यासोबत जी औषध प्रणाली आपण घेतोय की फक्त काही काही लोक काय करतात की तात्पुरता एखादी वेदनाशामक गोळी घेणार किंवा त्यांचं घेतलं की 12 ते 24 तास त्याचा असर राहतो, त्याच्यानंतर परत आपल्याला एक गोळी लागते. सो आपण मुळापासून आजार बरा करण्यासाठी याच्याकडे लक्षच देत नाही. आपण फक्त बघतो की तात्पुरता कसा माझा आजार बरा होईल म्हणजे मी उद्या कामाला जाऊ शकतो, पण आपण ते मुळापासून आजार कसा बरा करायचा याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. याच्यासाठी आपली जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, ही खूप कामी येते. आणि संधिवात मुळापासून काढायचं असेल तर प्रेक्षकांना देखील मला सांगायचं, तुम्ही नम्मा होमिओपॅथीशी नक्कीच संपर्क साधा. मॅम, आणखीन एक कॉल येतो आपल्याला नाशिकवरून. वरद पिसे यांचा कॉल आलेला आहे. वरद सर, तुमचा प्रश्न काय आहे? मी नाशिकवरून बोलतोय आणि माझी अशी जीवनशैली अशी ऍक्टिव्ह आहे थोडीशी. तर जसं मॅमने सांगितलं, आमच्याकडे खूप थंडी असते सकाळी सकाळी आणि नंतर दुपारून कडक ऊन होतं असं. पण मग सकाळी जेव्हा मी एक्सरसाइज वगैरे करतो असं गुडघ्यात खूप असं दुखतं आणि मग खाली बसताना वगैरे खूप कटकट कटकट असा आवाज येतो.
तर मग ते कशामुळे होतं आणि माझं असं जास्त वय पण नाही आहे, अराउंड 35. तर मग बरोबर, कशामुळे होत असेल? आलं लक्षात. म्हणजे त्यांना विचारायचं आहे की त्यांचा आवाज येतोय गुडघ्यामधून. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की प्रत्येक दुखणं हा संधिवाताचा त्रास नसतो, तर त्यांना प्रश्न पडलाय की ते संधिवाताचाच त्रास आहे का? काय? अगदीच. हा त्रास आता बघा, जसं त्यांनी त्यांचं वय सांगितलं त्या वयानुसार किंवा सकाळी एक्सरसाइज करताना खूप त्रास होतो, हा आपला एक रुमेटॉइड आर्थरायटिस कडे सुद्धा नेतो. कारण की याच्यात एज ग्रुप सुद्धा मॅनेज करतं. किंवा तुम्ही बऱ्याचदा आपण जेव्हा बघतो की रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस हे वयानुसार किंवा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर असल्यावरती सुद्धा होतं. तर त्याच्यामध्ये काय होतं की फर्स्ट मुवमेंटला अग्रेवेशन होतं किंवा पहिली आपण मुवमेंट करतो, सकाळी उठल्यावरती सूजन असते, चालल्यावरती त्रास होतो, पण जसं जसं आपण चालतो किंवा दिवसभरापासून जेव्हा चालतो तेव्हा संध्याकाळी आपल्याला बरं वाटतं. सो हा आजार आपला रुमेटॉइड आर्थरायटिस कडे सुद्धा नेतो की जेव्हा उठल्यावरती पेशंट्सला स्टिफनेस येतो, कडकपणा येतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आपण बघतो की सकाळी उठल्यावर कडकपणा येणं, सूजन येणं, ते आम्हाला पेशंट सांगतात की हळूहळू कमी कमी होत जातो रात्रीपर्यंत. पण रात्री आम्हाला त्रास होत नाही, फक्त सकाळी उठल्यावरती सूज असते, हात लावला तरी दुखणं होतं. हे सगळे कदाचित रुमेटॉइड आर्थरायटिस कडे सुद्धा लक्षणं आहेत. तर मी तुम्हाला सांगू शकते नाशिकला नक्कीच आमची ब्रांच आहे, तुम्ही तिथे जाऊन तज्ञ डॉक्टरांना भेट दिली तर तुमच्यावरती नक्कीच आम्ही औषधी प्रणाली करू शकतो. नक्कीच मॅम. जसं आपण म्हटलं की कोणताही आजार असू दे त्याचा आपल्या जीवनमानावर नेहमीच परिणाम होतो, तर संधिवाताचा रोजच्या जीवनावर कसा परिणाम होतो? अगदीच. जसं बघा की मी पहिलेही सांगितलं की आजकालचं जे आपलं धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये सतत लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला पण असतात, परत त्याच्यानंतर त्यांना घरही सांभाळायचं असतं. तर ह्यामध्ये होतं कसं की तुमची कुठे ना कुठेतरी जीवनशैली स्तब्ध होऊन जाते किंवा स्टॉप होऊन जाते. याला कुठे ना कुठेतरी आपल्याला परत सुरळीत आणायचं आहे. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मुळापासून औषध उपचार केले तर ते खूप फायदेशीर ठरतं. मोस्टली आम्ही बघतो की तुम्ही जे ऍक्टिव्हिटीज करतायत, आता एक्सरसाइज होत नाही किंवा अचानक आपण एक्सरसाइजला सुरू केलं किंवा एखाद्या 40-50 नंतर आपण म्हणतो की एक्सरसाइज, पण त्याच्यात हाडांमध्ये स्ट्रेंथ नसते. सो ह्या सगळ्या आपण ज्या गोष्टी बघतो की हे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला आयुष्यात जाण्याआधी स्टॉप मिळतो. आपण आपल्याला हव्या तशा गोष्टी करू शकत नाही. सो डाएट आणि रेजिमेंट हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. परत व्यवस्थित औषध उपचार घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की आर्थरायटिस हा असा आजार आहे की त्याच्यावर फक्त आपण वेदनाशामक गोळ्या घेऊन चालत नाही. ते वेदनाशामक गोळ्यांचा परिणाम आपल्या बाकीच्या ऑर्गन्स वरती सुद्धा होऊ शकतो. सो मुळापासून आजार आणि नैसर्गिक असा उपचार घेतल्यावरती हा खूप कालावधीसाठी आपल्याला सोबत राहतो. नक्कीच. म्हणजे औषधांसोबत तुमचा आहार आणि व्यायाम ह्या देखील गोष्टी संतुलित राहणं अगदीच गरजेचं आहे. जसं डॉक्टर मगाशीच म्हटलं की महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नम्मा होमिओपॅथीच्या एकूण 21 शाखा आहेत, अनेक तुमचे पेशंट देखील आहेत. तर मॅम, नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांनी आर्थरायटिसमध्ये कसा सकारात्मक बदल होतो? अगदी जसं मी सांगितलं की नम्मा होमिओपॅथीचा आमची जी औषध प्रणाली आहे, इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, यामध्ये आम्ही काय करतो ना की आम्ही आजाराला जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, पहिले तर मुळापासून आजार बरा करायचा असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषध देतो, त्यालाच आपण म्हणतो इम्युनिटी. जोपर्यंत पेशंट मधली रोगप्रतिकार शक्ती मूलभूत नसेल तोपर्यंत आजार हा जात नाही, रोग हा जात नाही. त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो. परत त्याच्यानंतर मायझमॅटिक म्हणजे आपण बघितले की काही जेनेटिक कॉज असतील किंवा काही कारणास्तव हा आजार आपल्या शरीराला लागलाय का, काही सर्जरीज नंतरून होतो किंवा कुठे मार बसल्यामुळे होतो किंवा आपण ऍक्सिडेंट्स मध्ये बघतो. तर हे जे मुळापासून मला कॉज काढायचे आहेत याच्यासाठी आपण मायझमॅटिक बघतो. किंवा जेनेटिक हिस्ट्री असेल तर जेनेटिक कॉज सुद्धा हा मला पेशंट मधनं बाहेर काढायचा असतो. सो हे मायझमॅटिक ट्रीटमेंट आणि 6th जनरेशन ट्रीटमेंट म्हणजे कसं की आजकाल सगळ्यांनाच फास्ट रिलीफ पाहिजे असतो. सो फास्ट रिलीफ प्रमाणेच आपलं होमिओपॅथी सुद्धा कितपत लवकरात लवकर पेशंटला बरं करते, मुळापासून आजार हा बरं करण्यासाठी मूलभूत ठरते. त्यासोबत पेशंटला आम्ही बरेच बोलतो की कॉम्प्लिकेशन्स असतात, प्रिव्हेन्शन करण्यासाठी, आजाराचं प्रिव्हेन्शन, पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नये, आजाराचे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नये किंवा त्यांना घरी बेड रिडन राहू नये, यासाठी सुद्धा आपण औषधं देत असतो. परत हा आजार परत तुम्हाला नंतर होऊ नये, एकदा आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर हा आजार परत यायला नको, याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह डोसेस सुद्धा पेशंटला देत असतो, इम्युनिटी डोसेस सुद्धा देत असतो. याच्याने काय होतं की त्या
त्या पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ आपण जे म्हणतो की जीवनशैली ही व्यवस्थित राहते, अजून काही आजार येत नाही किंवा अजून आपण कॉम्प्लिकेशन्स मध्ये जात नाही, यासाठी नमा होमिओपॅथी खूप पेशंट्सला मूलभूत ठरते. नक्कीच. म्हणजे एकदा आर्थरायटिस आपल्याला झालेला आहे, आपण नमा होमिओपॅथी मध्ये प्रवेश केला तर बाहेर येताना पूर्ण त्या आजारातून आपण मुक्त होऊनच बाहेर येतो, याची खात्री तुम्ही देताय. मॅम, नांदेड वरून एक कॉल आलेला आहे गंगाधर खरात यांचा. गंगाधर सर, तुमचा प्रश्न काय आहे? गंगाधरजी, आवाज येतोय का माझा? हो, येते मॅडम. बरं, प्रश्न काय आहे तुमचा? माझे आजोबा आहेत 65 वर्षाचे मॅडम. त्यांना सांधिवात आहे. हो. बरं मॅम, तुमचा टीव्हीचा आवाज थोडा मागचा कमी केला तर आम्हाला तुमचा प्रश्न कळेल. हॅलो. हा, त्यांचं सांधिवात आहे, वय 65 वर्ष आहे मॅडम. बरं, माझ्या मते त्यांचा प्रश्न असा आहे की त्या आजोबांचं वय वाढले, वयानुसार ते संधिवात देखील तितकाच जुना होत चाललं, तर त्याच्यावर उपचार होतील की नाही? हो, नक्कीच होतील. आपलं औषध प्रणाली जे आहे की ते एका वयोगटा मर्यादित नाहीये. तर जरी 65 वर्ष त्यांचं वय आहे तरी आपण त्यांच्यावर औषध उपचार करू शकतो विना काही शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन वगैरे न देता आपण त्यांना नैसर्गिक पद्धतीने ट्रीट करू शकतो. तर हा संधिवात हा फक्त हाडांना ठिसूळ करणं किंवा एका वयाप्रमाणे आहे. तर बरेच आमच्याकडे जेव्हा पेशंट्स पण येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की आता खूप वय झालंय तर मग आता काय ट्रीटमेंट घ्यायची, होत नाही, बरंच होणार नाही, एज फॅक्टर आहे. तर असं नसतं. तुम्ही कोणत्याही एज ग्रुप मध्ये असला तरी आमच्याकडे तेवढेच पॉवरफुल औषधं पण आहेत. त्याच पद्धतीने आमची जी औषध प्रणाली आहे ती तितक्याच इफेक्टिव्हली तुमच्या शरीरावर काम करते आणि तुमचा जो आजार आहे तो मुळापासून बरा करण्यासाठी काम ठेवतो. नक्कीच मॅम, आपल्याला अनेक कॉल येत आहेत नाशिकवरून वगैरे, आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, प्रेक्षक हो, तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मॅमचे एकूण दादर, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि नागपूर येथे त्यांचं केंद्र आहे. तुम्ही थेट तिथे जाऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तिथे त्यांच्याशी विचारू शकता. मॅम, आर्थरायटिस टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं सर्वात महत्वाचं आहे? कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? अगदी आर्थरायटिस टाळण्यासाठी आपण जेव्हा म्हणतो तर मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपण आजाराला कसं मॅनेज करतोय. औषधं गोळ्या सगळेच घेत असतात, पण मग त्याच्यासोबत आपल्याला योगा करणं, एक्सरसाइज करणं, आपलं लाईफस्टाईल, मेन म्हणजे आपलं लाईफस्टाईल मेंटेन करणं सुद्धा त्याच्यासोबत गरजेचं असतं. की जरी तुमचं धावपळीचं जीवन असेल तरी तुम्ही सकाळी उठून थोडंफार एक्सरसाइज करणं किंवा आपलं डाएट मेंटेन करणं. बऱ्याचदा काय होतं की मुलं सुद्धा असले किंवा बाकीचे लोक असले धावपळीच्या जीवनामध्ये डाएटकडे दुर्लक्ष होतं, खूप फास्ट फूड वगैरे घेतलं जातं. ह्यामुळे काय होतं की त्यांचं जे शरीरातली इम्युनिटी आहे ती हळूहळू खालवत जाते. जे आपल्याला मूलभूत व्हायटमिन्स पाहिजे ते मिळत नाही, त्याच्यामुळे अजून आपला आजार जास्त गंभीर दिशेने वाढत राहतो. तर ते आटोक्यात घेण्यासाठी तुमचं डाएट सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. परत बऱ्याचदा आम्ही बघतो की आमच्याकडे जे युरिक ऍसिड गावठी आर्थरायटिसचे पेशंट्स येतात त्यांचं इंटेक डाएट मध्ये खूप नॉनव्हेज वगैरे असतं किंवा मीठ असतं. तर हे पण तुम्ही थोडं रिस्ट्रिक्ट केल्यावर काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण हे कमी होतं. हे आपल्याला हेल्प होतं फॉर द डिसीज मॅनेजमेंट. पण आजार आपला पूर्णपणे क्युअर करण्यासाठी आपलं जे आहे आजार खूप दीर्घकालीन असेल किंवा आता अक्यूट्स मध्ये पण असतील तर याला बरं करण्यासाठी आपली जी औषध प्रणाली आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही खूप कामी ठरते. खरंय, नक्कीच. मगाशी आपण बोलताना उल्लेख केलात की संधिवात हा सगळ्या वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळतो. खास करून आजकाल लहान मुलांमध्ये देखील त्याचं प्रमाण वाढलंय, तर त्यावर सांगा, लहान मुलांमध्ये कसं काय संधिवाताचं प्रमाण दिसतंय? हो, लहान मुलांमध्ये कसं दिसायला लागलंय की त्याला आम्ही म्हणतो जुव्हेनाईल आर्थरायटिस. हा एक आर्थरायटिसचा प्रकार आहे की जेव्हा पॅरेंट्स मध्ये हिस्ट्री असते किंवा आई वडिलांमध्ये, आजी आजोबांमध्ये, त्यांमध्ये जर का कोणाला आर्थरायटिस आहे तो आता लहान मुलांमध्ये येतो. का? कारण की ऑटो इम्युनिटी कमी असते, इम्युनिटी लहान मुलांची कमी ठरते, त्यांच्यामध्ये आपण हा जुव्हेनाईल आर्थरायटिस हा आजार बघतो. परत आपण एज ग्रुप मध्ये किंवा लहान मध्ये काही कॉम्प्लिकेटेड डिसीज असतील, मधुमेह असेल, जुव्हेनाईल डायबिटीज वगैरे असेल, तर ह्या सगळ्यांचे कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला हाडांवर दिसतात. सो हे मुळापासून आपल्याला कसं बरं करायचंय किंवा अगदी लहान मुलगा जरी असेल, अगदी 5 वर्षाचा असेल किंवा 20 वर्षाचा अडल्ट सुद्धा असेल, यांना सुद्धा आम्ही आजकाल बघतो की आर्थरायटिस व्हायला लागले. का? कारण की हे ऑटो इम्युन डिसऑर्डर जास्त व्हायला लागले, इम्युनिटी लोकांची कमी व्हायला लागली, याच्यामुळे आजार हा लवकरात लवकर शरीरात प्रवेश करायला लागला. म्हणून ह्या आजाराला
आपल्याला मुळापासून बरं करण्यासाठी तेवढंच गरजेचं असतं. मग तो लहान मुलगा असो किंवा 90 इयर्सचे आजोबा जरी असतील तरी आपल्याला ते ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. नक्कीच. खरं तर या सगळ्याला कारणीभूत आहे ते म्हणजे डाएट, जे सध्याच्या घडीला कोणाकडूनच व्यवस्थितपणे होत नाहीये. डाएट मेंटेन केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि डाएट सोबत आपण व्यायाम असेल, औषधं, डॉक्टर जी औषध देते ते देखील घेणं तितकंच महत्वाचं आहे. मॅम, संधिवाताचा बाकीच्या काही अवयवांवर देखील परिणाम होतो का? हो, अगदी खरंय. जसं ठरलं की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा पेशंट फक्त गुडघा दुखतोय हे कंप्लेंट घेऊन येत नाही. बरेच कंप्लेंट्स असतात की हात सुस्त आहे किंवा माझ्या फेसवरती, स्किनवरती एक काळसर थर बसलेला आहे किंवा काळसरपणा येतो, ज्याला आम्ही लुपस सारखं सुद्धा म्हणतो, किंवा लिव्हरला सूज असते किंवा किडनीला सूज असते किंवा हे का होतं? कारण की दीर्घकालीन आजार असल्यामुळे जे आपण वेदनाशामक गोळ्या घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्याला कॉम्प्लिकेटेड म्हणून हे कॉम्प्लेक्स डिसीज आपल्या शरीरात येतात, ते आपल्याला बरं करायचे असतात. म्हणून आणि बऱ्याचदा आम्ही बघतो की पेशंट म्हणतं नाही आम्हाला खूप सारे रिस्ट्रिक्शन झाले डाएट मध्ये, की दही खाऊ नका, बटाटा खाऊ नका वगैरे. हे सगळे रिस्ट्रिक्शन्स पण काय तर एखाद्या इंडिव्हिज्युअलला कळत नसेल की एखाद्या वेळेस त्यांना नाही सूट होते, पण हे सगळं आपण जनरलाइज करणं पण तेवढंच चुकीचं आहे. सो आपण डाएट कडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आपल्या डॉक्टरांना कडनं डाएट घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. मॅम, तुम्ही आज 24 तास मध्ये आला आणि प्रेक्षकांना संधिवाताविषयी इतकी सखोल माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला संधिवात, व्हेरिकोज वेन्स, थायरॉइड विकार, सोरायसिस, पांढरे डाग, एक्झिमा किंवा वंध्यत्व यांसारख्या कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही थेट नम्मा यांच्याशी संपर्क साधू शकता. हितगुजमध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.